त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. बॉलिंग ट्रॅक वरती रेयांश आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिले षटक फेकण्याकरिता आणि स्ट्राईक एंड वरती अमोल, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेंद्र. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर फर्स्ट ओव्हर फेकण्याची जबाबदारी या ठिकाणी रेयांशच्या खांद्यावरती आहे. शेट माणूस इन कडून गोलंदाजी मार्क वरती ते दाखल झालेत. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑफसाईडला या ठिकाणी खेळून काढला जातोय. लॉंगऑफचे क्षेत्ररक्षक अजय थोडेसे पुढे गेले, थोडेसे लेझी आपल्याला पाहायला मिळाले. कॉन्सन्ट्रेशन कचरे गेला आणि सरळ चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करतोय चौकार. अमोलच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहे आणि कुठलीच चुकी करणार नाहीये. आकाश एक वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर आणि फिल्डरच्या भूमिकेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय. आणि पहिला धक्का चौकार आल्यानंतर रेयांशने चांगलं कमबॅक या ठिकाणी केले गेले. अमोलची एक बिग विकेट कॉन. रॉकी दादा ब्रँड हायरन टेंबी खोडा गावाचा रॉकी दादा ब्रँड हायरन. अरे रॉकी दादा ब्रँड हायरन ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायरन. रॉकी दादा ब्रँड हायरन रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायरन. जो आपण पाहतोय राजेश दादा अर्थातच बंडी दादा स्टँड, त्याच्या बाजूला एक बाईक आहे. त्या बाईकचा जो आरसा आहे तो इथून रिफ्लेक्ट मारतोय. तर प्लीज मी आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल तो आरसा थोडासा बाजूला फिरवा. ॲक्युरेट जो आईस्क्रीमचा स्टॉल आहे त्याच्या बाजूला. दोन बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. धावसंख्या फलकावरती 4. आदरणीय महेंद्रजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर किरणजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर पिंकेशजी पाटील साहेब त्यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य मंचावरती झाले. धन्यवाद तन्मय, आपला हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. दोन बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल रेयांश. पॅडवरती चेंडू होता, फ्लिक केला जातोय गॅप मध्ये, सरळ चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये कोणी खेळून नाहीये, खाली क्षेत्र आहे आणि त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडू क्लिअर करतोय चौकार. वरती या ठिकाणी चौकाराने खातं ओपन करतोय तो ते म्हणजे कल्पेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 8. 2 चौकार मागच्या 3 चेंडून मध्ये आलेत. इथून अक्रॉस द बॅटने खेळला जातोय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. सरळ बॉल या ठिकाणी निघून जाईल लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड षटकार. खेळ झाला आणि मागच्या 4 बॉलमध्ये 3 मोठे स्ट्रोक या ठिकाणी आलेत. विकेट गेलाय. तसं कुठल्याही प्रकारचं प्रेशर फलंदाजाच्या चेहऱ्यावरती जाणवत नाहीये, कारण ज्या अनुषंगाने तो फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल चप करण्याचा प्रयत्न झाला नाहीये. बॅट थांबवली आणि चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकामधील फर्स्ट ओव्हर मधील शेवटचा चेंडू असेल. रेयांश आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक वरती जर पाहिलं तर कल्पेश ज्यांच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी आल्यात. बाउन्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झाला होता आणि डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेला. वाईड साठी हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून हा रिव्ह्यू गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. आमच्या तिसऱ्या पंचांना या ठिकाणी डीआरएस रूम मध्ये यावं लागणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे इथून डॉट बॉल या ठिकाणी काउंट केलं जाईल. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि पहिल्या षटकामध्ये फक्त चौकार षटकारांनी लिडिंग सुरू आहे. आदरणीय
अनंतजी पाटील साहेब जे प्रांजल इलेव्हनचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. निखिल गावडसाठी हे कॅश प्राइज आपण पाहतोय. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज निखिल गावड यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अनंतजी पाटील साहेब यांच्याकडून हे कॅश प्राइज लावले गेले. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 14 चक्रामध्ये एक ड्रीम स्टार्ट या ठिकाणी मिळालाय. पहिल्या चेंडूवरती चौकाराला होता, पुन्हा एकदा विकेट गेला, म्हणजे कमबॅक झाला होता काही क्षणांसाठी रेयांशसाठी, परंतु पुन्हा एकदा बॉल या ठिकाणी राहिला होतो, म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टीमचा. आता बॉलिंग ट्रॅकवरती आकाश गावडला आपण पाहतोय. टेंबी खोडावे एक्सप्रेस या नावाने प्रसाद आहे, प्रसादला बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केले गेले. अजून एक अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतो. यंगस्टरची कमी नाही आहे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करून दिला गेला आहे. रॉकी ग्रुप चषक 2025ने त्यांच्याकडे एक गोल्डन चान्स आहे. तो गोल्डन चान्स इथून त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 14 आहे. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. प्रसादच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. समोर लेफ्टी बॅटर आहे. मागच्या षटकामध्ये त्याने मनमुराद आनंद घेतलाय कल्पेशांच्या बॅटिंगचा. सुरेंद्र स्ट्रायकिंगवरती फुलटॉस बॉल ऑफ साइडला गॅप मध्ये, स्वीपर कव्हरला, डीप मध्ये खेळाडू नाहीये, सरळ बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाची सुद्धा चौकाराने सुरुवात झाली होती. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा चौकाराने होते. ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल होता, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यामध्ये चौकार या ठिकाणी प्राप्त केला गेला. पुढचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कोरवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीपर कव्हर मध्ये, शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये रोकितदादा पाटील आज इन ऍक्शन मध्ये या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना पण इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सातत्याने रॉकी ग्रुप संघाला ते गाईड करत असतात. जे यंगस्टर आहेत ते यंगस्टरला ते सातत्याने संधी देत असतात. त्यामुळेच आज रॉकी ग्रुप नावाचा बोलबाला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण महाराष्ट्रभर या नावाची चर्चा मात्र का करायला लावली, त्याचं एक फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 19 रन स्कोरकडे लागले गेलेत. कल्पेश स्ट्रायकिंगवरती आहेत. त्यांच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आतापर्यंत आल्यात. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये त्या ठिकाणी रेयांश आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हरमधून पुढे येतील. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चांगलं कमबॅक या ठिकाणी केले गेले. चांगलं इम्प्रूव्हमेंट या ठिकाणी केले गेले. प्रसादच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकाराला होता. त्यानंतरचे 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले गेलेत. लाईनिंग लेंथला कुठेतरी इम्प्रूव्ह केले गेले. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. दुसरं षटक प्रगती पथावरती. धावसंख्या फलकावरती 21 रन स्कोरकडे आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल या सेकंड ओव्हर मध्ये इथून सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. लॉंग स्टॉपला चेंडू या ठिकाणी क्लिअर करतोय. बाईच्या स्वरूपामध्ये या धावा येत आहेत. यष्टी रक्षकाकडून एक खूप मोठी चुकी झाली, कारण इथून एक धाव खूप महत्वाची आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल एकंदरीत 24च्या घरामध्ये 24 रन स्कोरकडे आपण 25च्या घरामध्ये 25 रन स्कोरकडे आपण पाहतोय. आज अनेक सारे यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये प्रसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत जे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओम घरत, त्यांचं वय वर्ष 14 आपल्याला पाहायला मिळते. आज त्यांची वर्णी या संघामध्ये लागले गेले. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॉलच्या रेंजमध्ये ते आले नाही आहेत. त्याचबरोबर चिन्मय पाटील यांना आपण पाहतोय. अनेक सारे यंगस्टर आहेत आणि सातत्याने ते परफॉर्मन्स दाखवत आहेत. आणि सर्वाधिक जे यंग आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच ओम घरत. ॲक्युरेट आपण स्लिपमध्ये आपण पाहतोय त्यांना. त्याचबरोबर चिन्मय असतील. ऑफसाईडला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता. अजय त्या ठिकाणी आहेत. मिसफील्ड झालाय. बॅकअप मिळेल चिन्मयचा. एकदा परिपूर्ण केले गेले. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवलाय मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंगवरती थ्रो केला गेला, परंतु खूपच वाईट थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकअप मिळेल आकाशचा पूर्वी 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 27 रन स्कोरकडे आपण पाहतोय. सध्या तरी गाडी ट्रॅकवरती आहे ती म्हणजेच साईजोत मायकूब संघाची, ज्या अनुषंगाने परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. 13.50च्या सरासरीने या ठिकाणी धावा होत आहेत प्रति षटकामागे. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 27 रन स्कोरकडे आपण पाहतोय. 5 षटकांचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर मागच्या 2 सामन्यांमध्ये
धावा डिफेंड झाल्यात आणि तेच लक्षात घेता इथून फलंदाजी करणारी टीम अर्थातच सायचुत मायक्यूब संघ या ठिकाणी एक मोठी टोटल उभी करण्याचा प्रयत्न ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. आज पार्थ गावड त्याचबरोबर संकेश गावड असतील त्याचबरोबर कामेश पाटील यांच्या अनुपस्थितीमध्ये आज यंगस्टर्सना संधी या ठिकाणी मिळाली आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटेल यात काही शंका नाहीये. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. तिसरं षटक फेकण्याकरिता आकाश गावड बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. म्हणजे पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये फ्रेश बॉलर या ठिकाणी वापरले गेलेत. आकाश गावड यांनी सुद्धा या ठिकाणी प्रभावित केले. एक अतिशय शांत स्वभाव त्यांचा असतो सातत्याने आणि मैदानाच्या आतमध्ये ते घेऊन चालतात प्लेयर्सला. सफाली प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येते. त्या स्पर्धेमध्ये ॲज आयकॉन त्यांची भूमिका असणार आहे. तिसरं षटक आकाश यांच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले आणि सर्वात मोठा पाठिंबा म्हणजेच रॉकी दादा. त्यामुळेच रॉकी दादांमुळे हे प्लेयर्स सातत्याने घडत असतात, ते गाईड करत असतात सातत्याने. मॅचच्या दिशेने जावं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. एक मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड झाली. 23 धावांची एक चांगली पार्टनरशिप मैदान. आकाशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. फर्स्ट बॉल स्टंपच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. निखिल गावडे यांना बीट करून सरळ चेंडू लॉंग स्टॉपला या ठिकाणी क्लिअर करायला. आउटफील्ड फार फास्ट आहे आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. त्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी आलाय. बॅटची एक मोठी कडा होती, तिथून लॉंग स्टॉपला हा चेंडू क्लिअर झाला. धावसंख्या फलकावरती 31. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात या ठिकाणी झाली. सुरेंद्रच्या बॅटमधून हा चौकार या ठिकाणी आलाय. इथून मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेतल्यानंतर 1 बाउन्सने विकेट किपर त्या ठिकाणी कलेक्ट करतायत चेंडूला. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. लोअर फुलटॉसचा वापर या ठिकाणी केला होता. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. टीमची टोटल फलकावरती 31च्या घरामध्ये. आकाश गावड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती शेट माणूस कडून चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगला बाउन्स सुद्धा दिला होता आणि त्या बाउन्सवरती फलंदाजाला या ठिकाणी बीट केलं गेलं. मागच्या 2 चेंडूंमध्ये शांत ठेवले फलंदाजाला. यशस्वी होत आहेत मागच्या 2 चेंडूंमध्ये. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. 31 फलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेली मैदानामध्ये. पहिले 3 चेंडूंचा जर विचार केला तर चांगल्या रीतीने हाताळले गेलेत आकाशने. इथून मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झालाय. स्वतः आकाश त्या ठिकाणी पोहोचतील का ते पॉसिबल नाहीये, परंतु चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला होता. नॉन स्ट्रायकिंगवरती एक चान्स जरूर असणार आहे. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला रनआउटसाठी. एक्झॅक्ट आउट आहेत की नॉट आउट ते इथून पाहिलं जाईल. तत्पूर्वी या 4 चेंडूंचं विश्लेषण आपण करूयात, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे फलंदाजांचा बोलबाला राहिला होता. वर्चस्व दाखवलं होतं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नव्हती. परंतु 4ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेले आकाश गावडेने. म्हणजे पॅनिक न होता, म्हणजे पहिल्या 2 षटकांचा दबाव न घेता या षटकामध्ये विदाउट प्रेशर गोलंदाजी करतायत. उत्तम दर्जाची कामगिरी मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय साईजोत मायकूब आणि दुसऱ्या बाजूला रॉकी ग्रुप आपल्या घरच्या मैदानावरती इन ॲक्शन मध्ये आहे. आणि आज महत्वाची बाब म्हणजे अनेक सारे यंगस्टर्स आज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंगस्टरला इथे संधी या ठिकाणी दिली गेली आणि त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, त्यांच्यामध्ये ते टॅलेंट आहे. OUT इट्स आउट रनआउटच्या रूपामध्ये इथून विकेट गेले. एक हाफ चान्स जरूर निर्माण झाला होता, परंतु त्यानंतर तो हाफ चान्स गमावल्यानंतर रनआउटची संधी त्या ठिकाणी होती. ती रनआउटची संधी या ठिकाणी त्याचा फायदा पुरेपूर उचलला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती कल्पेश यांनी चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं. सातत्याने मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येत होते. आता त्यांची जागा सांभाळण्याकरिता अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एक 6 सीटर मशीन आहे, कारण सातत्याने षटकारांसाठी ते ओळखले जातात. षटकारांचे बेताज बादशाह. परंतु समोर आकाश गावड ज्या प्रकारे तो गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, मागच्या 4 चेंडूंमध्ये इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स त्याने दिलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये भूतकाळ जर पाहिला तर खराब राहिलाय, परंतु वर्तमान काळामध्ये काहीतरी करावं तो प्रयत्न आकाशांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल
पुनश्च एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लो रनचा मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंज ऑफ दी पेस आणि या व्हेरिएशनवरती या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं गेलं. 5 बॉलचा या ठिकाणी खेळ झालाय. इकॉनॉमिकल स्पेल सुद्धा ते मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत. दुसरा धक्का सुद्धा या षटकामध्ये लागलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल 3rd ओव्हरमधील. तिसरं षटक चांगलं राहिलंय आतापर्यंत. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स. अजून एक चांगला बॉल बॅटची एज अँड टेकन. यष्टीरक्षकाकडे संधी होती परंतु ती संधी हुकल्यानंतर स्लिपमध्ये निखिल गावड चाणाक्ष होते, चपल होते आणि इथून तिसरा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुरेंद्रच्या रूपामध्ये. बॅक टू द पॅव्हिलियन आणि 200 रुपयांचं कॅश प्राईज जे लावलं होतं अनंताजी पाटील ते 200 रुपये या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील निखिल यांच्यासाठी. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये बहुचर्चित असलेलं नाव आहे या परिसरामध्ये. इथून या मोठ्या स्पर्धेमध्ये तो मोठा परफॉर्मन्स दाखवा लागणार आहे. आकाश यांचा स्पेल काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. त्या स्पॉटला इथून पीक केलं. सातत्याने कुठल्या स्पॉटवरती चेंडू ठेवले आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. या नावाभोवती सातत्याने चर्चा होईल यात काही शंका नाहीये. एक वलय निर्माण होताना पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता ओम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चर्चेत येणारं नाव आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतच ते युट्यूब लाईव्ह टुर्नामेंटमध्ये खेळत आहेत. प्रथमतच ते इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत परंतु तो दबाव त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवत नाहीये. तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि सातत्याने या खेळाडूंची चर्चा कराविषयी वाटते. या सातत्याने उल्लेख करावा असं वाटतोय. अजून एक अपकमिंग यंगस्टर अर्थातच ध्रुव पाटील परंतु सध्या ते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. 14 वर्ष अर्थातच वय वर्ष 14 आपल्याला पाहायला मिळते. ओम यांचं इयत्ता 9वी मध्ये शिकत आहेत. ज्या अभिमानाने सांगतील येणाऱ्या कालामध्ये त्यांचे जे मित्रपरिवार असतील ते सुद्धा जर पाहत असतील तर त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल. आई वडील जर पाहत असतील त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल. एक छोटा पॅक पडधामाका फिरकीपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मिड ऑफ क्षेत्ररक्षक आहे. फॉर्मलिंग झाले त्या ठिकाणी. एक धाव जरूर मिळेल. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 33च्या घरामध्ये. 33 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 33 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी मागच्या षटकापासून बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी चांगल्या गोष्टी घडल्या नाही आहेत कारण आकाश गावड्यांचा स्पेल बहुचर्चित राहिलाय. त्यामध्ये 2 विकेट गेले. जे सेट बॅटर होते अर्थातच सुरेंद्र आणि कल्पेश ते डगआउटला परतले गेले. आता फ्रेश बॅटर आहेत त्यांना इथून जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. स्विच करण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ द मॅच. काय फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू कुणाल दादा पाटील स्टँडला अभिवादन करतोय. 1 बाउन्स. चौकार. चेंडू जेव्हा जातोय मैदानाबाहेर आमचे प्रेक्षक राजे आहेत त्यांना विनंती असेल लवकरात लवकर बॉल मैदानामध्ये पोहोचवा. 2 बॉलचं खेळ ठिकाणी जरा मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 37 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गाईडलाईन्स इथून दिल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरा. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. दुसऱ्या चेंडूवरती स्विच इट केलं गेलं. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. सातत्याने अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाची चर्चा असते आणि या स्पर्धेमध्ये अर्थातच रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये सुद्धा त्यांची चर्चा असेल का. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. हाच माइंडसेट या युवा गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय कारण जेव्हा बॅटची ग्रीप चेंज केली एक फास्ट माइंडसेट आपल्याला पाहायला मिळतोय. ओम यांचं लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली गेली चेंडूची. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस या ठिकाणी आणले गेलेत. पुढचा बॉल. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय का पाहायचा आहे. इथून विकेट सॅक्रिफाईस करण्यास इथून भाग पाडले म्हणजे इथून स्वप्नीलला परतावं लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला विकेट जातोय रनआउटच्या रूपामध्ये. इथून चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर सफल झाले होते तेच ओमने निहाळलं. स्वप्नीलची विकेट या ठिकाणी जाते. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा डीआरएस घेतला गेला. वाईटसाठी हा रिव्ह्यू असणार आहे. रिव्ह्यू या ठिकाणी गमावला आहे कारण याआधी रिव्ह्यू घेतला होता तो लॉस्ट या ठिकाणी झालाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत रोहित. आज अनेक सारे यंगस्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते यंगस्टर्स जो विश्वास त्यांच्यावरती दाखवलाय टीमने तो विश्वास त्यांनी सार्थ करून सुद्धा दाखवलाय. एकंदरीत 4 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. ओम यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे, एक प्राइसलेस मोमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. 14 वर्षाचा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही शॉर्ट व्हिडिओ जरूर व्हायरल होताना पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. पुढचा बॉल इथून समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटचा फेस ओपन केलाय ओमच्या अगेन्स्ट, एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी धमाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयच्या नावाचा षटकार. ओमच्या अगेन्स्ट या ठिकाणी आलाय. पिचिंगला फॉलो केला, स्पॉटला या ठिकाणी फॉलो केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला मोठा स्ट्रोक. त्यानंतर काय कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. एक आक्रमक फलंदाजाच्या विरोधामध्ये षटकार येऊन सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करणं या ठिकाणी नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि जो झेल पकडला गेला निखिल यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज सुद्धा इथून जमा झालंय. आनंदाची पाटील यांच्या माध्यमातून 4 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 43च्या घरामध्ये. मागच्या 2 सामन्यांचा जर विचार केला तर धावा डिफेंड झाल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा डिफेंड झाल्या, त्यानंतर 65 धावा डिफेंड झाल्या. 4 षटकांचा खेळ इथून संपन्न झालाय. आता शेवटचं आणि अंतिम षटक असेल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. एक सेट बॅटर या ठिकाणी आपण पाहू शकता. अक्षयच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती बदलाव झालाय. रियांशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पहिल्या स्पेलमध्ये त्यांच्या विरोधामध्ये 3 मोठे स्ट्रोक आले होते, त्यामध्ये 14 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा विश्वास त्यांच्यावरती दाखवला गेलाय. टीमने तो विश्वास या ठिकाणी दाखवला गेलाय. कर्णधार आहेत आणि चांगलं कर्णधार पद त्यांनी दाखवून दिलंय मागच्या काही वर्षांमध्ये. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 43 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 4 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतोय, जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्लॉग ओव्हरला इथून सुरुवात झाली. फुल टॉस बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. गॅपमध्ये जाईल का तर चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. स्लॉग ओव्हरचा पहिला चेंडू फुल टॉस होता, परंतु मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करता आला नाहीये. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला. आता समोर अक्षय, एक बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही फाईट असणार आहे. रेयांश एका बाजूला बेस्ट आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षय बेस्ट आहेत. परंतु काय चेंडू पाहायला मिळाला. व्हॉट अ डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. थोडंसं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवते. डॉट बॉल या ठिकाणी अक्षयच्या विरोधामध्ये 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे या 2 खेळाडूंमध्ये. दोन्ही खेळाडू उत्तम दर्जाचे आहेत. एका बाजूला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, ते सुद्धा बेस्ट आहेत. दुसऱ्या बाजूला बॉलर आहेत रेयांश, ते सुद्धा बेस्ट आहेत. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल, व्हॉट डिलिव्हरी. यॉर्करचा वापर या ठिकाणी केला होता आणि त्या यॉर्करचं उत्तर या ठिकाणी नव्हतं. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागच्या 2 षटकांमध्ये जो कमबॅक झालाय तो अप्रतिम आहे. आणि या षटकामध्ये सुद्धा म्हणजे अर्थातच स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा रेयांश यांचा बोलबाला आपण पाहतोय. सर ज्या विनिंग टीम आहेत त्या विनिंग टीमला विनंती असेल आपण ड्रॉ या ठिकाणी टाकणार आहोत. सेकंड राऊंडच्या शिरगाव संघाचा एक प्रतिनिधी किंवा कॅप्टन. अजून एक चांगला बॉल, पॅडवरती चेंडू होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत सूरज. त्या ठिकाणी फेक येईपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 45च्या घरामध्ये. त्यानंतर विजय क्रीडा मंडळ संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर जयनमान मायकूप संघाचा कॅप्टन, श्री जागमाता रावले संघाचा कॅप्टन. या 4ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. 4 बॉल्स खेळ झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये काही गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. परंतु इथे मनगडाचा पुरेपूर फायदा घेतलाय. मिड विकेटला हा लॉंगेस्ट 6 आपल्याला पाहायला मिळतो. अक्षयच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालणारा हा षटकार. 52 धावा फलकावरती लागला. 52 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल स्लॉग ओव्हर मधला पहिला स्लॉग हिट, जी फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे रेयांश आणि अक्षय. त्यामध्ये या चेंडूवरती अक्षयने बाजी मारले. फुल टॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, तितकसा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. सूरज येत आहेत. कॅच ड्रॉप. 2 धावांचा कॉल या ठिकाणी आहे. नो बॉलचा इशारा तिथून पंचांच्या मदतीतून आलाय, म्हणजे हा बीमर असणार आहे. हाईट फॅक्टर या ठिकाणी आपण पाहतोय.
कमरेच्या वर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 9+2 म्हणजे एकूण 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. त्या षटकाराचा दबाव या चेंडूवरती पाहायला मिळाला. 55 रन्स कुरकडती लागले गेलेत. शेवटचा नाही अंतिम बॉल असेल तो सुद्धा असेल फ्री हिट. त्यामुळे एक सुवर्ण संधी, एक गोल्डन चान्स या ठिकाणी अक्षयकडे. अक्षयचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केली. फीडचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती रेयांश येतोय. समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय. चांगली बॅटिंग त्यांनी मैदानी आतमध्ये केले. विनिंग्स टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ड्रॉ पण या ठिकाणी टाकणार आहोत. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. रॉकी दादा त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील. चांगले क्षेत्रक्षण त्या ठिकाणी झालंय. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसरी धाव सुद्धा होईल. बॅकअप थोडासा खराब पाहायला मिळाला आणि 3 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 58 चक्रामध्ये 58 रन्स कोकडती. 1 शॉट आहे म्हणजे इथून 2 धावा ग्राह्य धरल्या जातील. सत्तावन्न धावा फलकावरती आपण पाहतोय. 58 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 58 टू विन असेल. शिरगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय विजय क्रीडा मंडळ संघाचे कर्णधार, त्याचबरोबर जय हनुमान संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर श्री जागमाता रावली संघाचे कर्णधार, प्लीज आपण कमेंट्री बॉक्समध्ये या. दुसऱ्या फेरीतील लॉर्ड्स आपण या ठिकाणी टाकणार आहोत आणि पुढच्या 5 षटकांसाठी म्हणजे दुसऱ्या फेरीसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य अर्थातच प्रमोदजी शेडके सर. त्यांचा गोड आवाज सातत्याने आपण 9 दिवस ऐकतायत. ओट्यू थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये युवा समालोचक ड्रॉ टाकले जाणार आहेत. लगेच आपण विजय संघाचे कर्णधार आपण या. या ड्रॉ टाकले जात आहेत आणि पाहायचं एक पहिल्या मॅचचे 2 ड्रॉ रिसीव्ह केले जात आहेत. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. शिरगाव वर्सेस विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत, तर आपण लगेच टॉस करूया. सेकंड राऊंडला लगेच सुरुवात होईल. विजयी संघाला बाय मिळाले म्हणजे सेकंड मॅच आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ असेल श्री जागमाता रावळे आणि जय हनुमान मायखोव. शिरगाव वर्सेस विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा. 4 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. टॉस करण्यासाठी विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आणि एका साईडला संघ पाहायला मिळेल शिरगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी हार्दिक किनी त्या ठिकाणी असतील आणि आदरणीय महेंद्रजी भोईर साहेब, जलसारचा ब्रँड, एक चांगलं व्यक्तिमत्व, या आपण त्यांच्या शुभ हस्ते करूया कॉइन स्पिन. या महेंद्रजी भोईर साहेब आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पिंकेजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. राजू एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हार्दिक त्या ठिकाणी पोहोचलेत. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडाचा कर्णधार. चला या टॉस करण्यासाठी लगेच या. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. 2 बॅटर सुद्धा आणि 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आपण सामन्याला करूया त्वरित सुरुवात. साई ज्योत मायखोप टीम. चला जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये टॉस टाइम. सेकंड राऊंडचा पहिला सामना
धन्यवाद प्रमोद सर. टॉस आपण या ठिकाणी करतोय. एका बाजूला शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला विजय क्रीडा मंडळ. या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. आदरणीय महेंद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी उपस्थित करतोय. टॉस शिरगाव संघाचा कॉल असेल. फुल टॉस आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आपण पाहतोय. कॉइन स्पिन केला जातोय. रॉकी ग्रुप असा कॉल आहे आणि फुल टॉस आलाय. म्हणजे थँक्यू व्हेरी मच हार्दिकिनी यांचा आवाज आपण ऐकलात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. रॉकी ग्रुप चषक 2025 शेवटचा सामना पहिल्या फेरीतील टार्गेट सेट केले गेले ते 58 रन्स 58 रन्स. सामना स्टार्ट होतो. इथून 20 मिनिटे तुम्हाला दिली जातील याची दखल घ्या. टायमर सेट केले गेले. घड्यात 2:48 मिनिटे झालेत. पहिलाच बॉल राहुल पाटील क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. पहिल्याच बॉलवर पूर्णपणे बीट झाले. विनोद यांच्या गोलंदाजीवर अचूक टप्पा होता. 2 षटके ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. मास्टर माइंड क्रिकेट खेळावं लागेल. सपाटीकरण मैदान असतं, प्लेन मैदान असतं, त्यावेळेला तुमचे शॉट सिलेक्शन, क्रिकेटिंग शॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला राहुल पाटील तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. दणकेबाज दुसऱ्या बॉलवर सुरुवात. षटकार खेळला होता. परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना कल्पेजी येत आहेत. काहीतरी कान मंत्र सांगतायत आपल्या गोलंदाजाला. सुपर टायमिंग. टायमिंग तुमचा प्रॉपरली खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुम्हाला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज अँड टेकन. फलंदाज बाद. काहीतरी कानमंत्र दिला. त्या कानमंत्राचा उपयोग झाला आणि राहुल पाटील पुन्हा एकदा थोडासा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली. हलकीशी कडा होती आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना विकेट किपरने कोणती मिस्टेक केली नाही. एक्सलंट कॅच. कॉट बॅहँडच्या स्वरूपात पहिला धक्का रॉकी ग्रुप टेंबीखोडावे टीमला गॉन. षटक क्रमांक पहिलं. बॉल फेकून झाले ते 3. सुरुवात तर चांगली झाली होती. षटकार तर आला होता परंतु संयम यावेळेला बाळगला नाही. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस म्हणून ओळखलं जातं. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम विसरले. ऑन साइडला आल्या या वेळेला आपण पाहू शकतायत आकाश गावडच्या बॅट मधून कुणाल दादा पाटील स्टँडच्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करणारा कणखर षटकार. 6. विनोद यांचं कौतुक करेन. जरी 2 षटकार या षटकामध्ये आले तरी सुद्धा विनोद यांनी कमबॅक केलं गेलंय. 3 बॉल डॉट आले, त्यामध्ये 1 विकेट मिळाली. 2 षटकार आले. धावसंख्या आतापर्यंत 12. चांगला चेंडू होता. थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. विनोद शेवटचा बॉल घेऊन पहिल्या पॉवर प्लेचा. सरळ बॅटचा उपयोग केला गेलाय. लॉंग ऑन चा फिल्डर पुढे सरसावेल.
चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. फक्त मिळेल एकच धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 रन्स. चांगली सुरुवात झाली. दणकेबाज सुरुवात म्हणायला वावगं ठरणार नाही. एक सफलता मिळाली विनोदच्या गोलंदाजीवर आणि विनोदने दर्शवलं हो जरी 2 षटकार आले तरी सुद्धा एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा मी मिळवली. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच तुमचं कौशल्य खूप महत्वाचा भाग असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये मीपणा नको, नम्रपणा असेल तर क्रिकेट फार पुढे घेऊन जाईल तुम्हाला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एकच वाक्य फक्त लक्षात ठेवा की संघ आहे म्हणून मी आहे, मी आहे म्हणून संघ आहे. हे जर अहंकार आला तर तिथे क्रिकेटचा विनाश सातत्याने होताना पाहायला मिळतो. भले भले खेळाडू, चांगले खेळाडू मात्र मीपणा आल्यामुळे ते क्रिकेटच्या बाहेर राहिले. क्रिकेट हा खेळ असाच आहे. आणि ते संघाची ओळख, जी गरज काय आहे संघाची, एकंदरीत आपल्याला संकट जेव्हा येतात तेव्हा आपल्याला चांगला खेळ करावा लागतो. त्या प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थिती, ह्या 2 परिस्थिती असतात. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा एक पराक्रम किंवा इतिहास रचला जातो. तर इथून आपण पाहिलं तर दोन्ही संघ संघर्षमय क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही अस्तित्वाची लढाई आहे. कारण रॉकी ग्रुप चषकाचा मानाचा चषक हा प्रत्येकाला हवा असं वाटतो. चांगलं खेळावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्विच हिट, स्वतःला स्ट्रेच केलं. स्विच चा फटका मात्र स्विच हिट मध्ये कन्वर्ट केला गेला. आकाश गावडच्या बॅट मधून एक अप्रतिम थर्ड मॅनला निघून जाणारा एक अप्रतिम चौकार. जोखीम पत्करणारा फटका पाहायला मिळाला. 17 रन झालेले आहेत. दुसरे षटक. सुमितचा हा बॉल ह्या वेळेला जागा बनून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा विराट कोहलीचा बिग फॅन असावा आकाश. प्रत्येकाला प्रत्येक जण वेगवेगळा आयडियल मानतो आणि त्या अनुषंगाने तो खेळण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा ह्याच गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. विराट कोहली आत्ताच्या घडीला स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र आकाश गावड जबरदस्त मॅन इन फॉर्म. सरळ चेंडूला स्विच हिटच्या फटक्यात कन्वर्ट केलं. सुमितचा अखूट टप्प्याच्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला आणि पाठवलं स्विच हिटच्या फटक्यामध्ये. चौकार. दिलदार यारो की महिफिल तारो की दिलदार यारो की रॉयल एंट्री पे आला. ग्रुप रॉयल एंट्री पे आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. रॉकी ग्रुपच्या नावाला आता जोरदार डिमांड आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. आकाश गावड इज ऑन अ फायर. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझा नॅचरल खेळ यावेळेला दर्शवेन. हे दर्शवत असताना कारण 58 धावांचा पाठलाग करताना जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला 360 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू आकाश गावड चेंडूला पाठवतोय. खेळाडू कक्षांमध्ये मी आहे ना तर सर्व ओके आहे हे दर्शवत असताना मैहुना. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25. सुमितवर हल्ले बोल केले जात आहेत. अटॅक केला जातोय. बॉल फेकून झाले 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर रॉकी ग्रुप टेंबेखोडावे टीमची 25. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चांगली बॅटिंग. प्रत्येक जण या स्ट्रोकला आता लाईक करत असताना पाहायला मिळतो. पॅटर्न शॉट मानतोय. एक काळ असा होता की कृष्णा लक्ष्मण सातपुते फक्त या फॉर्मामध्ये अशा पद्धतीने या पॅटर्न शॉट मध्ये खेळायचे. मी 33 षटकार पाहिलेत 3 इनिंग मध्ये. नवनीत 11 कंपनी खानिवड्याचं मैदान 2014-15 मध्ये काय बॅटिंग केली होती. 2 वर्ष नवनीत 11 टीमने बाजी मारली. 3ऱ्या वर्षात ती स्पर्धा झाली नाही. झाली असती तर कॉन्ट्रॅक्ट नवनीत 11 या बुक कंपनीमधून त्याचं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं असतं. परंतु एक अजून सुद्धा 40+ चा खेळाडू अजून त्याच लयमध्ये खेळताना पाहायला मिळतो.
भल्या भल्या गोलंदाजांना पाणी पाजलंय. काळ वेळ खूप काही सांगून जाते. तुमचं सातत्य श्वान त्या ठिकाणी एन्जॉय करत असताना आपण पाहू शकाल. समजूतदार प्राणी म्हणून ओळखला जातो श्वान आणि इमानदार. या वेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. 3 स्विच हिट खेळलेत. काय बॅटिंग केले. तिन्ही स्विच हिटचा फटका स्विच हिट पाहायला मिळाले. 3 चौकार. या षटकात दमदार आणि शानदार प्रदर्शन पाहायला मिळतं. आकाश गावड दर्शवत असताना क्वालिटी ऑफ क्रिकेट. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. 29. उपबॅटिंग आक्रमकता विध्वंसक फलंदाज. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 4 चौकार ठोकलेत. 1 बॉल डॉट आला. पुन्हा एकदा सुमितला लाईन बरकरार ठेवावी लागेल व्यवस्थित. पुन्हा एकदा जणू काही रिप्ले आपण पाहत आहेत. अशा पद्धतीने ते 5 चौकार पाहायला मिळाले. क्या बात आहे आकाश गावड. सुमितच्या गोलंदाजीच्या विरोधात कसं खेळायचं हे ठाऊक आहे. सरळ चेंडूला मात्र पाठवलं आणि जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकताय 2 षटकांमध्ये काय कमालीचं प्रदर्शन. 33 रन. गावड ब्रँडचा जलवा यावेळेला पाहायला मिळतोय. बॉल आणि 25 रन्स. काय बॅटिंग केली. या षटकात तब्बल धावा आल्या. त्या 20 धावा 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय क्रिकेटला ग्लॅमर आलाय. क्रेज वाढलाय. युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक गोलंदाजांची शैली ही ओळखली जाते. त्यानुसार अभ्यास केला जातो आणि हेच माध्यम आलं आणि खेळाचा प्रकार हा झटपट बदलला गेला. सुपर अप्रतिम आपण पाहताय. 2008 मध्ये IPL ला सुरुवात झाली. इंडियन प्रीमियर लीगला ज्याचे प्रणेते होते ललित मोदी यांना आपण पाहिलं, ज्यांनी IPL चा फॉर्मॅट उदयास आणला आणि तिथून खेळाडू मालामाल होत गेले. छोटमोठ्या लीगच्या स्पर्धा होत गेल्या खेड्यापाड्यामध्ये. ग्रामीण क्रिकेट पुढे चाललं. शहरी क्रिकेट पुढे गेलं. पालघर जिल्ह्याला चांगले स्टार खेळाडू मिळाले. 7 समुद्रापलीकडे आपल्या स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव, गावाचं नाव उज्ज्वल केलं. हे क्रिकेटने दिले. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल शॉर्ट लेगला. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. कधी कधी खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही होम खेळपट्टीवर खेळता तेव्हा त्याचा फायदा बेनिफिट मिळतं. कारण त्या खेळपट्टीला तुम्ही खूप मेहनत घेतलेली असते. कुठे एक्झॅक्टली कोणत्या स्पॉटवर चेंडू पिच होईल, त्या चेंडूला कसं पिक करता येईल याकडे लक्ष असतं. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिड ऑफ थोडासा दूर आहे. लॉंग ऑफ कडे चेंडू जरूर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35. बॉल फेकून झाले ते 2. गोलंदाज आहे विनोदने पहिल्या षटकात 13 धावा 1 गडी बाद सफलता प्राप्त केली होती. आता 23 रनची आवश्यकता आहे रॉकी ग्रुप या टीमला. रेंज या वेळेला मात्र सरळ चेंडूला फेकून देतोय. संजय अहिरे आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. काय कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला. आकाश डिरेक्ट हिट. अतिगाई संकटात नाही. धाव घेण्याची गरज होती का. आकाश यावेळेला रेयांश कडे पाहत आहेत आणि रेयांश यांच्याकडे पाहिल्यानंतर रिॲक्शन पहा की धाव कशाला घ्यायची होती.
परंतु इथे आपण पाहतोय चर्चा रंगली, धाव झाली असती, परंतु यावेळेला रेयांशचं लक्ष नव्हतं आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळतं. फलंदाज बाद आज तिसऱ्या क्रमांकावर स्वतः प्रमोट होत असताना पाहायला मिळत आहेत. वन डाऊनचे प्लेयर मिस्टर रॉकी यांना आपण पाहू शकाल. भूपेश पाटील अर्थातच रॉकी एक दुस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्यांचं नाव सातत्याने पाहायला मिळतं. राजासारखं मन आणि मनासारखा राजा अर्थातच रॉकी दादा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. आमच्या आवाजाची काळजी कॅन्डे यांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतली गेले. अनेक स्पर्धा याच विभागात ते कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला ऑन साइडला रेयांशच्या बॅट मधून चांगला फटका, दूर राहिले होते फिल्डर आणि त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. राजेश म्हात्रे अर्थातच बंटी दादा स्टँडला मानाचा मुजरा करणारा चौकार. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रॉकी यांच्यासाठी आपण पाहताय ते पारितोषिक राजेजी पाटील, पिंकेजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. 45 5 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 13 रनची आवश्यकता आहे. बॉल तयार. ऑन साइडला फ्लिकचा फटका. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग होते. स्वतः चेंडू घेऊन येत आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड. 3 षटकांचा अशा प्रकारे खेळ संपन्न झाला. 46 वर धावसंख्या पोहोचली. आता 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. चांगली स्टार्ट. पहा, जेव्हा एखाद्या मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला तुमची अंडरस्टँडिंग खूप महत्वाची भूमिका असते. कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागतं की प्रति षटकामागे किती धावा आपल्याला करायच्या आहेत. जेव्हा प्रोफेशनल क्रिकेटर असतात त्यांचा भाग वेगळा असतो. ज्या पद्धतीने ते विचार वेगळा करतात, त्यांचा विचार विनिमय करण्याची पद्धत वेगळी असते. कारण वेगवेगळ्या गावातून ते चांगले टॅलेंटेड खेळाडू येतात. त्यावेळेला फक्त एकच विचार करतात की ते 60 धावा आहेत तर आपल्याला इथे 8 षटकार ठोकायचे आहेत. ही त्यांची थिंकिंग असते. क्रिकेटच्या खेळामध्ये ग्रामीण विभागात सुद्धा काही जर हार्ड हिटर बॅटर असतात त्यांची सुद्धा थिंकिंग असते की आपल्याला 58 रन्स करायचे आहेत तर आपल्याला मॅक्झिमम 6 षटकार ठोकायचे आहेत, तरच एक चांगल्या प्रकारचा अंडरस्टँडिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. ही थिंकिंग पॉझिटिव्ह सहित क्रिकेट खेळणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. 70% ज्या वेळेला तुम्ही मैदानाचा विचार करता, कशा पद्धतीने आउटफील्ड आहे, खेळपट्टीचा विचार करता, कशी खेळपट्टी आहे, गोलंदाजाला साथ देईल का, वातावरण कसं आहे, या गोष्टी जेव्हा तुम्ही अद्यावत करता त्यावेळेला क्रिकेटचा जे सूत्र आहे ते सक्सेसच्या मार्गावर पाहायला मिळतं. मेहनत तर तुम्हाला घ्यायची आहे, परंतु बॅट आणि बॉल हातामध्ये घेतलं, ड्रेस कोटिंग घातलं म्हणून आपण क्रिकेटर बनत नाही. तर क्रिकेटसाठी तुम्हाला प्रॉपरली नॉलेज, तुमची प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. क्रिकेटमधील बेसिक सिंगल डबल. 12 रनची आवश्यकता. 12 बॉल 58 धावांचं लक्ष्य पार करत असताना 46 रन. एनी डाऊट? पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकात 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये 13. 58 रनची आवश्यकता असताना वन शॉट होती, त्यामुळे 58 रन्स या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या होत्या. यावेळेला हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. रेयांश त्या ठिकाणी जरूर पुढे आले होते. कल्पेश जिद्दी खेळाडू आहेत. ते सहजासहजी लवकरात लवकर मॅच सोडण्याच्या दृष्टीने ते गोलंदाजी करत नाहीयेत. त्यांना माहिती आहे मॅच कधीही कोणत्याही क्षणाला टर्निंग ठरू शकते. त्यासाठी असावी लागते जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश. पाणी धावतं म्हणून पाण्याला मार्ग सापडतो. तसंच तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश ऑटोमॅटिकली मिळेल. या वेळेला ग्रीप बदलली होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न कल्पेश यांनी परफेक्ट रीड केलं होतं. कारण कल्पेश एक मास्टर माइंड कॅप्टन आहेत. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 12 रन्स. रॉकी येत आहेत, काहीतरी कान मंत्र देत आहेत एक अपकमिंग यंग टॅलेंटला. सर्वात चांगला नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो. सर्वात यशस्वी खेळाडू तोच असतो, यशस्वी कर्णधार तोच असतो, सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. त्यामध्ये रॉकी दादा यांचं नाव घेईन. यावेळेला अचूक टप्पा तर नाहीये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल तर मिळते. वाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील.
आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 10 रन्स. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 9 बॉल आणि 10 रन्स. कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये 100% द्यावं लागतं, कारण हे खेळाडू ग्रामीण भागातील खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळतात. त्यावेळेला ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आमच्या गावाच्या नावासाठी खेळणारे खेळाडू आहेत. इथून ऑन साईडला खेळायचा जरूर विचार होता, परंतु खूपच बाहेर निघणारा हा चेंडू. लेग स्टंपच्या व्हाईट बॉलचा इशारा आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 9 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 9. 9 बॉल मध्ये 9 फक्त म्हणून चालणार नाहीये. याच मैदानात इतिहास रचले 2025 मध्ये. अप्रतिम बॅकफुटला जात असताना पंच केला जातोय. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते रॉकी, परंतु इथे रेयांशने कॉल नाकारला. 8 बॉल 8 ची गरज आहे. सुंदर हे मैदान, अतिशय सुंदर मैदानाची दखल घेतली. प्रत्येक आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर्वस्व पणाला लावून या मैदानाची आखणी केली गेली. नंदनवन बनवलंय. क्लीन बोल्ड जरूर लेग स्टंपला टार्गेट होतं. कल्पेश यांचं फलंदाज बाद होताना आता अंगलट येईल की काय. बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. राजेश म्हात्रे, बंटी दादा त्यांनी खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला सुद्धा केलेलं आहे. त्यामध्ये वेंकोजी म्हात्रे यांचं सुद्धा नाव घेईन. ऑन साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला सूरज भोईरच्या बॅटमधून ऑन ड्राईव्ह खेळला गेला. एकदा येते, चांगले फिल्डिंग राहिले. पहा उत्स्फूर्तपणा पहा, तो जोश आपल्याला पाहायला मिळतो. कल्पेश यांनी मास्टर माइंड बॉलिंग केली. जरूर वाईड आले 2, परंतु चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. 51 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 5 धावा देऊन 1 विकेट मिळवली. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे रॉकी ग्रुप टेंबी खुडावे या टीमला. घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. दुसऱ्या फेरीला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. सामने 4 षटकांचे असतील. 1 षटक हे पॉवर प्लेचं असेल. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. 4 षटक ही तुम्ही परफेक्ट या वेळेला 19.5 मिनिटात फेकलेत, परंतु शेवटचं षटक हाताळण्याकरिता 10 मिनिटांचा अवधी घेऊ नका. 51 रन्स, 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. सामन्याला होईल सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहा अजून वेळ घेतला जातोय. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. रोहितचा पहिलाच बॉल खराब. त्यावर जैसी गेंद वैसी नसीहत. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. सामन्याचं समीकरण सोपं करून ठेवलंय सूरज भोईरने. एक भरवशाचा फलंदाज सूरज भोईर. 3 रनची आवश्यकता. 5 बॉल आहेत आणि 3 रन.
यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. वेळेची दिरंगाई न करताना फिल्डिंग लगेच सजून घ्यायचे. फिल्डिंग करणाऱ्या संघाने ऑन साईडला खेळल्या गेलाय. खूप दूर आहेत फिल्डर. सिंगल तर मेल. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावत आहेत. फंबल होत आहे. स्कोर आर लेवल. विजयाकरता एका धावेची आवश्यकता असेल. चांगली सुरुवात केली होती आकाश गावडने. जी सुरुवात केली ना ती भन्नाट सुरुवात पाहायला मिळाली. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 बॉल आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. 1 रन घेता घेता किती नामुष्की ओढवलेल्या आहेत काही संघांवर हे फक्त 1 रन न केलेल्या संघाला विचारा. ऑन साईडला सूरज भोईर या वेळेला बॉडमॅनचा चांगला वापर केला. कोणतंही दडपण घेतलं नाही. सरळ चेंडूला पाठवलं. विजयाचा चौकार आला सूरज भोईरच्या बॅटमधून आणि इथे विजयश्री खिचून येत असताना आपण पाहू शकतायत रॉकी ग्रुप टेंबी खुडावे या टीमच्या माध्यमातून. रोहिदाजी पाटील थोडेसे स्मित असते त्यांच्या चेहऱ्यावर असायला हवं ऑब्विसली. टायगर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहताय जे टी शर्ट्स अप्रतिम विराट ब्रँड टी शर्ट पाहायला मिळत आहेत.